नमस्कार। मुंबई शहर आणि पाणी माफियांचा सुळसुळाट। राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जनतेचा संघर्ष, पिण्याच्या पाण्यासाठी जनतेची ससेहोलपट। आरे मिल्क कॉलनी युनिट नंबर 11 गोरेगाव पूर्व मुंबई या ठिकाणी गेली 3 वर्षापासून स्थानिक जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। युनिट नंबर 19 गोरेगाव पूर्व या ठिकाणी 2 ते 2.5 हजार घरांची वस्ती आहे। त्यामध्ये आदिवासी, दलित आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात। बाजूला सिप्स प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात व काही महिला घर काम करून आपल्या मुलाबाळांना शाळा शिकवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात। या ठिकाणी एक शिवशक्ती रहिवासी सेवा संघ नावाची सोसायटी आहे। ही सोसायटी नळ जोडणीसाठी प्रत्येकी 20 ते 25 हजार रुपये घेऊन त्यांना इंग्रजकालीन जलवाहिनी आरेमधील झाडांना आणि जनावरांना धुण्यासाठी, पिण्यासाठी पाणी पवई तलावाचे पाणी वापरले जाते। त्याच दूषित पाण्याचे कनेक्शन ही सोसायटी अवैधरित्या येथील जनतेला देते, अशी येथील स्थानिक नागरिकांची तक्रार आहे। अशी जोरदार चर्चा स्थानिक नागरिक करत आहेत। या पाण्यामुळे अंगावर फंगस, अंगावर तांबडे सफेद डाग, केस गळणे। या सोसायटीचे पदाधिकारी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत। पिण्याचे पाणी आणण्यासाठी 15-20 मिनिटाच्या अंतरावर शाळा कॉलेजमधील लहान मुले, मुली, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांना पायपीट करून सारीपूत नगर येथे जाऊन पाणी आणावे लागते। फोटोमध्ये आपण पाहताय अशा प्रकारे खेड्यापाड्याप्रमाणे पाण्यासाठी मुंबईसारख्या शहरात या विभागाच्या नागरिकांना भटकंती करावी लागत आहे। हे शोकांतिक आणि संतापजनक आहे। एवढेच काय, या ठिकाणी विद्युत पुरवठा मीटर जोडणी सुद्धा बंद केली आहे। ज्या व्यक्तीला मीटर घ्यायचे आहे त्याला 50 ते 1 लाख रुपये भरून मीटर घ्यावे लागतात, अशी जोरदार चर्चा या विभागात सुरू आहे। आरेचे सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन मग सीईओ बोलतो। स्थानिक गेली 15 वर्ष राहिलेले मंत्री, आमदार आणि आता मंगेश पाटील यांच्या माध्यमातून ईव्हीएम मध्ये धांदली करून 48 मतांनी निवडून आलेले खासदार रवींद्र वायकर यांचे पत्र घेऊन त्यांच्याकडून ते मिळत नाही आणि मिळाले तर त्यांचे जवळचे असेल त्यांनाच मिळते, कारण आरे विद्युत पुरवठा मीटर जोडणी रवींद्र वायकर यांनीच बंद केलेली आहे। अशा प्रकारच्या लोकांच्या चर्चा असून जोरदारपणे याबाबत लोक संताप व्यक्त करत आहेत। एकंदरीत स्थानिक जनतेला संविधानिक मूलभूत जे अधिकार, गरजा आहेत ते अजिबात मिळत नाहीत, कारण या ठिकाणी अशिक्षित आदिवासी समाज जास्त आहे। त्यांना ना शुद्ध पाणी मिळते ना लाईट। या प्रकरणी भारतीय दलित पॅंथर मुंबईचे अध्यक्ष श्रावण गायकवाड हे मीटर जोडणी संदर्भात आरे दुग्ध डेअरी सीईओ यांची आणि पाणी संदर्भात अंधेरी के विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहेत। या 2 मागण्या मान्य नाही केल्यास लवकरच आरे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अंधेरी के विभागाच्या कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे भारतीय दलित पॅंथर मुंबई अध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलकडे सांगितले आहे। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका। हा व्हिडिओ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री आणि संबंधित IAS अधिकाऱ्यांकडे फॉरवर्ड करा आणि या लोकांचे जे हाल आहेत ते ह्या अधिकाऱ्यांना दिसू द्या। याच्यावर कारवाई होते नाही की आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद। बाबासाहेब आंबेडकर राहिले कुठे? राहिला 19 नंबर।
अच्छा, पाणी कुठून आणता? पाणी सारीपूत नगर. सारीपूत नगर का? तुमच्या घरी पाणी येत नाही का? पाणी एक महिन्याचं पाणी नाही, त्याच्यामुळे आम्ही सगळं पाणी भरून नेतो. कुठून? एक सारीपूत नगर म्हणून. याला कोण जिम्मेदार कोण आहे? पाणी तुमच्या नाही तर जिम्मेदार कोण आहे याला? हे कमिटी, आमच्या राहणारी रहिवाशांची कमिटीचं कोण अध्यक्ष चेअरमन कोण असेल त्याचं नाव काय? कमिटीचे सेक्रेटरी आहेत रवींद्र चोरसकर हा आणि अध्यक्ष पामोले हा आणि चेअरमन काय मला एवढं काय माहित नाही. हा हा अशी 7-8-9 माणसाची कमिटी आहे. बरं आणि आम्हाला आता एक महिना झाला आम्ही इकडूनच पाणी नेतो. बरं, याला तुम्ही मग त्यांना बोलत असताल ना की पाणी येत नाही काय, म्हणजे काय बोलतात? त्याचं प्रतिक्रिया त्यांची काय असते? प्रतिक्रिया अशी आहे की ते बोलतात की पाईपामध्ये पाणी नाही आहे आणि पाईप तुटलेले आहे, तर असं त्यांचं सांगणं आहे. मग प्रत्येक ठिकाणी पाणी मिळतं, तुमच्याच याला पाहिजे 19 नंबरला सांगा. 19 नंबरला पाणी एक महिना झाला जो आम्ही इकडून घेऊन जातो. इकडचे लोक बरोबर थोडीशी आम्हाला पण पाणी देतात प्यायला. बरं, म्हणजे बाकी सगळीकडे पाणी आहे का? बाकी सगळीकडे म्हणजे आहे, पाणी कपात आहे थोडीफार, परंतु ते आमचं हे करतात की आमच्याकडे तर बिलकुलच नाही साहेब. बरं, तुम्ही काय आप क्या बोलते हो? खाली अपरने के लिए पानी है, पीने का पानी नहीं है. पीने का पानी नहीं है? क्यों नहीं पीने का पानी? लोग दूसरा लाइन से लिए है, वो पटेला बोल रहे मेट्रो वाला पूरा पाइप नीचे दबाला हो गया बोलते. हाँ पानी इसके लिए नहीं आ रहा. अच्छा, फिर वो तुम्हारा कमेटी क्या बोलता है? हमकी देखे हो गया 15 दिन हो गया. हाँ, पानी का ऐसा ही लगता हो गया. कितना दिन से पानी भरते हो तुम? हम लोग खाऊ से आके हो गया 2 हफ्ता हो गया. ऐसा ही भर के जाता है. संडे के छुट्टी मिलता वो उसका दिन ऐसा भर के. संडे से भरने का पानी, बाकी दिन काम रहता है? काम पे जाता है. 8 दिन का पानी भरने के साथ में? हाँ, एक साथ में भरने का और पीने का. ओके ओके.